नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सुनील आणि कायरा ऑफिस सुटल्यावरती आज भेटले. आज ते आपल्या नेहमीच्या जागेवरती बसले नव्हते. शहरातील एका साधारण हॉटेलमध्ये ते येऊन बसले. तिथे खूप गोंगाट होता, परंतु त्यांची मानसिक स्थिती काही वेगळी होती, त्यामुळे बहुधा त्यांनी हे हॉटेल निवडलं असावं. कायरा, तुला काय झालंय? तू माझा फोन का उचलला नाहीस? तो नाराजीच्या सुरात म्हणाला. आज मी हॉस्पिटलमध्ये गेले होते. काय झालं तुला? चांगली तर दिसतेस. मला नाही काही झालं. मग त्यानं प्रश्नार्थक मुद्रेनं तिच्याकडे पाहिलं. आज सकाळी ऑफिसला आले आणि ऑफिसमध्ये मला कळलं की देशपांडे सरांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय. तशी मी तिकडे हॉस्पिटलला गेले. तिथे तुझे फोन आले त्यावेळी मी हॉस्पिटलमध्येच होते. सुनीलला क्षणभर काय बोलावं ते सुचेना. त्याचा राग मात्र काही प्रमाणात कमी झाला, परंतु तो पूर्ण गेला नव्हता. कायरा ज्या तत्परतेनं सरांना भेटायला गेली ते त्याला पटलं नव्हतं. मनुष्य प्राणी खरंच फार विचित्र असतो. खरं पाहिलं तर सुनीलला तिच्याबद्दल आत्मीयता वाटायला पाहिजे होती. तिच्यातला माणूस जिवंत आहे हे पाहून त्याला खरं तर आनंद वाटायला पाहिजे होता, परंतु उलट तिच्याबद्दल त्याला राग आला. ऑफिसमध्ये आणखी लोक होते की? तुला तेवढे देशपांडे सरांची सेवा करायची काय गरज होती? ती त्याच्याकडे विचित्र नजरेनं पाहू लागली. सुनील, काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? हो, मला चांगलंच कळतंय. काय कळतंय तुला? हेच की तुला देशपांडे सरांबाबत फार आत्मीयता आहे. सुनील, ते माझे बॉस आहेत. मी त्यांच्यासोबत काम करते. हो, कल्पना आहे मला, पण इतरही लोक काम करतात त्यांच्यासोबत. आता तिला राग आला होता. याचा अर्थ असा आहे की मी देशपांडे सरांना पाहायला जायला नको होतं? मला हे म्हणायचं नाही, परंतु ज्या तत्परतेनं तू गेलीस ते मला आवडलं नाही. कोण आहेत ते तुझे? फक्त बॉसच ना? बॉससाठी एवढी तळमळ आणि आपुलकी? हीच गोष्ट मला पटली नाही. कायरा शांत झाली. सुनील, मला कळतंय तू माझ्यावरती प्रेम करतोस आणि दुसऱ्या कुणाबद्दल जास्त विचार करू नये असंही तुला वाटतं. तरी जरा शांत चित्तानं विचार कर. देशपांडे सर कितीही वाईट असले तरी ते माझे बॉस आहेत आणि खरं पाहिलं तर मी त्यांना वाईट म्हणू शकत नाही, कारण त्यांनी माझं तसं काहीच बिघडवलं नाही. उलट त्यांनी मला सहकार्यच केलंय, माझं प्रमोशन केलंय. मग अशा व्यक्तीला जर काही झालं तर मी सहकार्य करणं योग्य नाही का? की चुकीचं आहे? सुनील शांतच राहिला. त्याला काही सुचेना. हे बघ कायरा, मला वाटतं तू तुझ्या मतावर ठाम आहेस. मला तसं काही विशेष वाटत नाही. मला राग आलाय कारण मी तुला अनेक फोन केले आणि तू माझा फोन एकदाही घेतला नाहीस. म्हणजे तू माझ्यापेक्षा देशपांडे सरांना महत्त्व देतेस ही गोष्ट माझ्या मनाला पटली नाही, म्हणून मी चिडलो, बाकी दुसरं काही नाही. ती काहीशी उदास झाली होती, कारण सुनीलकडनं तिला ही अपेक्षा नव्हती. तिला वाटायचं की सुनील हा खूपच समजूतदार आणि शांत आहे. तो आपल्यावरती कधीही संशय घेणार नाही, परंतु त्याचं वेगळं रूप तिच्या समोर आलं होतं. ती विचार करायला लागली. अजून तर माझं सुनीलशी लग्नही झालं नाही, तरी तो माझ्यावरती किती संशय घेतो आणि लग्न झाल्यावर तर त्याला कायदेशीर हक्कच मिळेल आणि मग काय करावं? ती दुःखी झाली. तिच्या मनामध्ये चाललेले विचार बहुतेक त्यानं ओळखले असावेत. आता तो शांत झाला आणि तिच्याशी जमून घेण्याचा तो प्रयत्न करू लागला. हे बघ कायरा, जे झालं ते झालं. तू समजतेस, हा मी चुकीचा माणूस नाही, मी संशयखोर तर अजिबात नाही. पण तूच बघ, मी ज्या परिस्थितीमध्ये होतो त्या परिस्थितीमध्ये असताना जर हा प्रसंग घडला असता तर कोणीही चिडलं असतं. तिनं त्याच्याकडे रागानं पाहिलं. तिचा राग तसाच टिकून होता. बोल, कुठल्या कामांमध्ये अडकला होतास आणि काय होती ती परिस्थिती? तो थांबला आणि मग बोलायला लागला. हे बघ कायरा, आता मलाही एकटं राहायचा कंटाळा आलाय. आपण लवकरात लवकर लग्न करावं असं मला वाटतं, पण लग्न करायला एक घर हवं. ते घर विकत घेण्यासाठीच मी गेलो होतो. रिअल इस्टेट एजंटनं मला खूप चांगलं घर दाखवलंय. या घरांपैकी तुला कुठलं घर योग्य वाटतंय ते विचारण्यासाठी मी तुला सतत फोन करत होतो, पण तू फोन घेतला नाहीस, म्हणून मग माझा जीव चिडला होता. त्याचं स्पष्टीकरण ऐकून ती काहीशी शांत झाली. सुनील, मी त्यावेळी कुठे आहे, कोणत्या प्रसंगात आहे हे समजून न घेताच तू माझ्याशी वाटेल तसं बोललास, हे मला पटलं नाही. बरं,
आता जे झालं गेलं ते विसरून जा. 2 दिवसांनी रविवार आहे. रविवारी आपण दोघेही त्या बिल्डरकडे पुन्हा जाऊ, काही घरं पाहू आणि तुला जे योग्य वाटेल ते आपण बुक करू आणि घर खरेदी करूयात. अरे, एकदा काही प्रोसेस झाली की पुढच्या महिन्यात मग आपण लग्न करू. यावरती आता ती खुलली. सुनील, खूप त्रास देतोस तू मला. माझी काही चूक नसताना सुद्धा मला हे तुझ्याकडनं ऐकावं लागलं. मला वचन दे, माझ्याशी असं पुन्हा कधी वागणार नाहीस. सुनीलला देखील हे प्रकरण जास्त वाढवायचं नव्हतं. कायरा, मला माफ कर, मी तुझ्यावर चिडलो, संशय घेतला, परंतु माझा हेतू वाईट नव्हता. तुझ्याशी कोणी बोललेलं किंवा कुणाकडे जास्त आकर्षित झाल्याचं मला आवडत नाही, कारण मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. हो रे, पण प्रेम करायचं तर आपण डोळे उघडे ठेवले पाहिजेत. आता आपण काही 18-20 वर्षांची मुलं नाही आहोत ना. आंधळेपणानं प्रेम करायला आता आपण मॅच्युअर्ड आहोत, तेव्हा आपल्याकडून अशा गोष्टी होता कामा नाहीत. हो, मी तुला वचन देतो, यानंतर असं काही होणार नाही. आता ती खुलली, तिचा मूड बदलला. पण काय रे, ते देशपांडे सरांवरती एवढा का जळतोस तू? कारण देशपांडे सरांना मी फार जवळून ओळखतो. असतील काही देशपांडे सरांची लफडी, मी नाही म्हणत नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की देशपांडे सर सगळ्यांशी तसंच वागतील. मला तरी ते फार साधे सरळ वाटतात. सुनीलचा चेहरा पडला. तिला सुनीलची गंमत करावीशी वाटली होती. मला तर असं वाटतं की देशपांडे सर माझ्यावरती मनापासून प्रेम करतात. आणि आता मात्र तो चिडला. तुझ्यावर जर देशपांडे सर एवढं प्रेम करतात तर जा त्यांच्याकडे, कशाला मला येऊन भेटतेस आणि कशाला करायचंय आपण लग्न? यावरती ती खळखळून हसायला लागली. सुनील, तुला गंमत केलेली देखील कळत नाही रे. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणाचाही विचार मी करू शकत नाही. कायरा, आज बघा मूड खराब आहे, तर तू माझ्याशी अशी फालतू मस्करी करू नकोस हा. बरं बाबा, नाही करत, चल तुझा मूड आपण ठीक करूयात. आता कुठे जायचं? चल आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन बसूयात. म्हणजे खडकाच्या आडोशालाच ना. ती लाजली. तुझ्या मनामध्ये हेच कसं येतं रे? अरे, आपण समुद्राच्या काठी मोकळ्या हवेत फिरूयात ना, तिथे मस्त भेळपुरी खाऊयात. हे सारं म्हणायचं होतं मला. ठीक आहे ना, हे सारं तर करूच आपण, कधी तर इतर गोष्टी पण करूच. झालं, आता तू काही मला सोडणार नाहीस. तिचं असं बोलणं त्याला आवडलं. चला तर मग निघूयात आपण, असं म्हणून ते दोघेजण उठले आणि हॉटेलच्या बाहेर पडले. आता त्यांची पावलं समुद्राच्या दिशेनं चालू लागली. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की देशपांडे सर खरंच आजारी पडलेत की अजून याच्या मागे काही राजकारण आहे? आणि आता सुनील आणि कायरा खरंच लग्न करू शकतील का? पाहूयात येणाऱ्या काही भागांमध्ये. परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.